आत्मवंदन सगळ्यांना प्रणाम आहे. सगळ्या कुटुंबियांचं खूप खूप स्वागत करते. महाअवतार बाबाजी आणि ब्रह्मर्षी पितामह पत्रीजी आपल्या सगळ्यांच्या उच्च स्वला प्रणाम करत आपण सगळेजण आपल्या आजच्या सत्राची सुरुवात करू. आज आपण 18व्या धड्याचा सराव घेऊ. 18व्या धड्याचा सराव म्हणाला आणि बरोबर 18 लोकं आता जॉइन झालीत. तो नंबर पण दिसला मला. तर त्याआधी ना आपण सगळेजण फक्त एक 5 मिनिटं मी तुम्हाला ऋषिकेशचं जे आपलं तयारी सुरू आहे ग्रुपमध्ये, ते साक्षीताईंनी ग्रुप बनवलाय. ज्यामध्ये ज्यांना ज्यांना इच्छा आहे आणि हॉटेल बुकिंग्स वगैरे असं ज्याबद्दल थोडी माहिती पाहिजे, ते लोकं सगळेजण त्याच्यामध्ये जॉइन करा. इथं आपण फक्त माहिती शेअर करतोय बरोबर. कुणाला जायचं आहे, कुणाला अजून बुकिंगची काही माहिती घ्यायची, हॉटेल बुकिंगची वगैरे त्यासाठी आहे. तर प्रत्येकाने आपापले हॉटेल बुकिंग्स करा. साक्षीताई आपल्याला फक्त मदत करतायत, कुठे हॉटेल आहेत का अजून शिल्लक ते कळल्यावर वगैरे. याबद्दल सांगायचं झालं तर हे 5 दिवसाचा प्रोग्राम असतो दरवर्षी. 5 दिवसाचं आपलं सगळ्या भारतातून ध्यानी लोकं येतात. परदेशातून पण येतात काही आणि तिथं वेगवेगळे मास्टर जे आहेत, पिरामिड मास्टर ते ह्या 5 दिवसांमध्ये सकाळपासून रात्रीपर्यंत ध्यानाचे प्रोग्राम असतात, ध्यान असतं. सोबतच हे मास्टर आपल्या सगळ्यांचं शेअरिंग जे असेल म्हणजे त्यांचं ज्ञान असेल, त्यांचे अनुभव असतील, हे सगळं शेअर करतात. असे खूप खूप दिवसभर म्हणजे दिवसभर सकाळपासून पहाटे मला वाटतं 4:30 वाजल्यापासून ध्यान सुरू होतं. 4:30 ते साधारण 6-7 पर्यंत ध्यानाचं एक सत्र असतं आणि त्यानंतर दिवसभर वेगवेगळे मास्टर येऊन तिथं आपले अनुभव सांगतात, बरीचशी माहिती देतात. खूपच तुम्हाला माहिती मिळेल ह्या 5 दिवसांमध्ये. अ, तुम्ही दिवसभर तिथं बसायचंच असं काही नाहीये. समजा आपल्याला वाटलं, की थोडंसं आराम पण करायचा आहे, तर तुम्ही त्या जो एक असा एक मोठा पंडाल असतो तिथे, तुम्ही थोडासा आराम पण करू शकता जाऊन. दुपारच्या वेळी जेवण वगैरे झाल्यानंतर तुम्ही थोडा वेळ रेस्ट करून पुन्हा येऊ शकता त्या ह्याच्या मंडपामध्ये. ही जी पूर्ण नियोजन आहे, की ह्याचं जे एक टाईम टेबल आहे, की कोण बोलणार आहे, कुणाचं सत्र असणार आहे, दुपारी कुणाचं असेल, संध्याकाळी कुणाचं असेल, त्या सगळ्याची एक पत्रिका आपल्याला दिली जाते. ज्याच्यामध्ये आपण बघू शकतो, की कोणते-कोणते मास्टर येणार आहेत, कोण बोलणार आहे. असे खूपच इव्हेंट असतात. भरपूर 5 दिवसामध्ये ज्ञान आणि ध्यान. आणि तिथं जे मास्टर आहेत ते सगळे खूपच सीनियर आहेत. अनेक वर्ष त्यांनी ध्यानाची साधना केली आहे. त्यांच्यासोबत त्यांची एनर्जी, त्यांचा ऑरा आपण तिथं बसून अनुभव करू शकतो. तर हा एक असा महाकुंभ आहे ध्यानाचा, की जे पत्री सर नेहमी सगळ्यांना म्हणायचे, की सगळ्यांनी ऋषिकेशला आलंच पाहिजे. सगळ्या पिरामिड मास्टर्सनी वर्षातून एकदा हे असतं शरद पौर्णिमेला, तर आलंच पाहिजे आणि त्याचं कारण पण असं आहे, की ज्यावेळेस एवढे ध्यानी लोकं एकत्र असतात, आपण बघा ना, आपण आपण जेव्हा ऑनलाईन ध्यान करतो, एकटे ध्यान करतो, सामूहिक ध्यान करतो आणि हे सांगायचं पण बरोबर योगायोग नाहीये, की बरोबर आपला 18वा धडा सुरू आहे, जिथं आपण एकमेकांच्या, इतरांच्या आत्मस्वीकृतीला प्रोत्साहन देणे. हे धड्याचं नाव आहे आणि आपण 2-3 दिवस आपण धडा वाचन केलं, ज्यामध्ये आपण शिकलो, की आपण सगळे कसे सामूहिक चेतनेचे भाग आहोत. आपण सगळे एकमेकांना जोडलेले आहोत आणि एकमेकांच्या विकासामध्ये, चेतनेच्या आत्मविकासामध्ये, चेतनेच्या विस्तारामध्ये आपण सगळ्यांची एकमेकांना मदत होते. हे आपण सगळं शिकलोय या 2-3 दिवसामध्ये. आता अजून एक योगायोग तर नाहीच आहे हा अजिबात, की मी काल जेव्हा अ, पी महाराष्ट्रावर काही गोष्टी बोलले ना, जिथं ज्या सेशनमध्ये, संध्याकाळी रात्रीचं जे दीप्तिमानचं सेशन होतं. अगदी म्हणजे शब्द ना शब्द मला खूप साम्य जाणवलं. मी त्याच्यामध्ये त्या सत्रामध्ये एक वाक्य म्हणाले, "अपो दीप भव." माझा आत्म्याचा प्रकाश जो आहे, तोच माझा प्रकाश, तोच माझा आत्मा जो आहे, माझं आत्मज्ञान, त्या ज्ञानाचा प्रकाशच मला पुढे घेऊन जातोय. असा त्याचा गौतम बुद्धांनी दिलेला तो उपदेश आहे, जे पत्री सर नेहमी सांगायचे, की तुम्हीच तुमचे प्रकाश आहात, तुम्हीच तुमचे गुरु आहात, तुम्हीच ईश्वर आहात. आणि तसंच अगदी रात्रीचं जे सत्र झालं, म्हणजे मी हे सकाळी बोलले आणि रात्री जेव्हा दीप्तिमानचं सेशन होतं, अगदी त्यामध्ये जवळपास जो सांगायचा एक होता ना, जो संदेश होता तो सेमच होता. तुम्ही ऐका नीट परत एकदा. तत्वमसीचं बुधवारचं रात्रीचं सेशन म्हणजे कालचं झालं ते आणि माझं सकाळचं सेशन.
तर ह्या प्रकारे ह्या ऊर्जा काम करतात आपल्याबरोबर. जे काही आपल्याला सांगायचं आहे, ते आपल्यातून बाहेर येतं. सगळ्यांपर्यंत जे पोहोचवायचे ते आणि इतके आपण सगळे जोडलेले आहोत पिरामिड मास्टर्स. आता दीप्तिमानचा अनेक सेशन्स मी त्यांच्या एनर्जीशी आपण सगळे जोडलेले आहेत. कारण आपण सगळे त्यांचे सत्र बघतो, ऐकतो. तसंच जेव्हा आपण ऋषिकेशला भेटू, त्या सगळ्या मास्टर्सच्या एनर्जी फील करतो, आपण बसून ध्यान करतो. आता ज्या दिवशी पौर्णिमेचं ध्यान असतं, काही मास्टर्स आपले गेलेले असतील त्यांना माहिती पौर्णिमेच्या ध्यानाला मी तर एकच वर्ष अटेंड केलं 2024चं. पण ते इतका सुंदर अनुभव घेतला त्यावेळेस, की पौर्णिमेच्या रात्री तिथं लाईव्ह म्युझिक वाजवत असतात. रोजच संगीत ध्यान असतं आणि जी पौर्णिमेचा असा चंद्र दिसत होता मोठा पांढरा शुभ्र इतका सुंदर. त्याचं जे प्रतिबिंब आहे ते गंगेमध्ये दिसत होतं आणि रोज गंगा आरती आपल्याला अटेंड करायला मिळते 5ही दिवस. कारण स्वामीनारायण आश्रमातली जी लोकं आहेत ती रोज गंगेची आरती करतात. तर माँ गंगाचं आपल्याला दर्शन, आरती आणि खास करून पौर्णिमेला जो चंद्र त्याचं जे रिफ्लेक्शन, त्याचं प्रतिबिंब पाण्यामध्ये आणि तो खळखळ, खळखळ वाहणारा नदीचा प्रवाह आणि तिथं बसून हजारो संख्येने बसलेले पिरॅमिड मास्टर ध्यान करतात. आणि तो पिन ड्रॉप सायलेन्स असतो. एवढी लोकं असतात, पण सगळे पूर्ण ध्यानात असतात आणि फक्त तिथं म्युझिक सुरू असतं, जे तबला आहे, ते आपलं शास्त्रीय संगीत. अतिशय सुंदर, अद्भुत स्वर्गीय अनुभव येतो. आणि मला आठवतंय 2024ला 9:30चं जे आपलं सत्राची वेळ आहे ना, तेव्हा ते 9 ते 12 ध्यानाची वेळ असते. 9 वाजता ध्यान सुरू झालं होतं. आणि माझी इच्छा होती, की तिथं बसून आपल्या सगळ्या जे ध्यानाला बसले होते इथं त्यांना हे दाखवावं लाईव्ह. म्हणून मी ते कनेक्ट केलं होतं तिथे बसून, त्या पायऱ्यांवर आणि सगळ्यांना दाखवत होते, की कसे सगळे ध्यानी लोकं ध्यान करतायत. सो माझा अनुभव खूप सुंदर होता. म्हणजे चुकवूच शकत नाही आपण जाणं. तर जरूर तुम्हाला इच्छा असेल ना, तर तो ग्रुप आहे आपला ऋषिकेशचा. आपण जो आता बनवला आज साक्षीताईंनी. त्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा आणि कुठून तरी आपण एकदा संकल्प घेतला ना, दृढ संकल्प, की मला जायचंय. तर मग त्याचे बुकिंग्ज वगैरे, हॉटेल बुकिंग हे सगळं मिळतं. सांगायचं अजून एक राहिलं, की हॉटेलचे जे काही चार्जेस असतील, खर्च असतो आणि आपला यायचा-जायचा खर्च तो आपण करायचा. बाकी तिथं जे इव्हेंट असे आहे त्याच्यासाठी काही फी नाहीये. जेवणाची म्हणजे सोय असते. चहा, नाश्ता, जेवण हे सगळं त्यांच्याकडून असतं. आपल्याला यायचा-जायचा खर्च आणि हॉटेल बुकिंग ह्याचे जे खर्च आहेत ते आपण करायचे असतात. तर असा एक सुंदर असा सोहळा आपल्याला 5 दिवसाचा बघायला मिळतो. अ, तुम्हाला तिथे वेगवेगळे मास्टर येऊन खूप छान मार्गदर्शन करतात आणि अ, अ, असं पण नाहीये की तुम्ही पूर्ण वेळ तिथे बसलंच पाहिजे. कुणाला त्रास होत असेल तर थोडा वेळ तुम्ही हॉटेलवर जाऊन आराम पण करू शकता. तर हे घाटावर होतात हे कार्यक्रम सगळे. त्याच्या समोरच्या साईडला सगळे हॉटेल वगैरे आहेत. राहण्याची सोय खूप आहे तिथं. पण जवळपासचं हॉटेल वगैरे बघितलं तर रात्री 12ला वगैरे ध्यान संपतं. मग वॉकेबल असेल, चालत जाण्यासारखं असेल तर जास्त सोपं आहे. त्यामुळं अशी कुणाला इच्छा असेल यावर्षी पण यायची तर जरूर ह्या सोहळ्यामध्ये सहभाग घ्या. कारण तिथं गेल्यावर ती जी ऊर्जा असते ना, ती स्वतः अनुभव करायची असते सगळ्यांबरोबर बसून ध्यान करण्याची. तुम्ही 5 दिवस नाही 2-3 दिवस पण येऊ शकता ज्यांना नाही वेळ आहे 5 दिवस जमत नाही. तर 2-3 दिवस कारण मला वाटते शरद पौर्णिमा मी कॅलेंडरमध्ये बघितली तर 25 तारखेला आहे. 25 ऑक्टोबरला आणि 26ला पण सकाळपर्यंत आहे. पण जे पौर्णिमेचं ध्यान आहे ते 25 ऑक्टोबरचं आहे. तर तुम्हाला पूर्ण 23 ते 27 असं नाही जमलं तरी 2-3 दिवस इच्छा असेल तर तुम्ही जरूर या. अ, खूप तिथं एनर्जी तुम्हाला जाणवेल ध्यानाची. आणि नवीन असाल ध्यानामध्ये जसं सोनियाताई मला म्हणत होत्या, की मी जास्त काही ध्यान केलेलं नाहीये, तरी काही त्याचा फरक नाही पडत. तुम्ही पिरामिड संस्थेशी जोडलेले आहात. तिथं जेव्हा येतो आपण, तिथं सगळ्या मास्टर सोबत बसतो. जे ज्येष्ठ मास्टर आहेत ते सगळे येतात तिथं आणि त्यांच्यासोबत जेव्हा आपण ध्यान करतो, तेव्हा आपल्या शरीरामध्ये खूप ऊर्जा आपल्याला जाणवते. आणि तिथून जेव्हा आपण घरी येतो ना, आपला जो एक आध्यात्मिक प्रवास आहे ना, तो वेगळ्या लेव्हलला जातो. असे अनेकांचे अनुभव आहेत, अनेकांचे. माझा स्वतःचा अनुभव आहे 2024 युनिफाईड संपलं होतं नुकतंच ऑक्टोबर महिन्यात आणि मी तिथं पोहोचले होते आणि नेमक्या त्या वर्षी प्रीती मॅडमची पण माझी भेट झाली. तिथं आल्या होत्या त्या अमेरिकेतून. तर त्यांची पण माझी भेट झाली होती. अशी आम्ही सगळे युनिफाईडची लोकं तिथे भेटलो एकमेकांना. तर खूप सुंदर अनुभव आहे आणि खास करून जागा पण अशी आहे ऋषिकेश, जी संतांची, योगी लोकांची भूमी आहे. त्यांचे सगळ्यांचे पाय तिथं त्या भूमीला लागलेले आहेत. तर अशी ती भूमी आहे आणि तिथं
कुठून-कुठून बाहेरच्या देशातून लोकं येतात बघायला भारतामध्ये आल्यावर ऋषिकेशला म्हणून. आणि आपण तर जरूर आपल्या ह्या सगळ्या ध्यान सोहळ्याचा जरूर आनंद घ्यावा. असा तो सोहळा आहे. तर अ, बाकी डिटेल्स तर आपण शेअर केलेत ग्रुपमध्ये. अजून काही शंका असेल, तुम्हाला प्रश्न असतील तर आपण जरूर एक सत्र घेऊ वाटलं तर आणि किंवा तुम्ही त्या ग्रुपमध्ये पण टाका. आपण 18व्या धड्याचा सराव करतोय आणि या सरावामध्ये आपण करतोय, की आपल्या घरातल्या किंवा जवळच्या अशा कुठल्याही व्यक्तींच्या बाबतीत आपण एक सूत्र आपल्या मनामध्ये तयार करतो. हे थोडक्यात सांगायचं झालं तर त्यांच्या मनामध्ये असणाऱ्या शंका असतील स्वतःबद्दलला घेऊन किंवा कुठल्याही गोष्टीला, पण आपण आपल्या मनामध्ये त्यांच्याबद्दल जो विचार बनवलाय, त्या विचाराला आपण बाहेर काढतो आणि त्याला सकारात्मक असा एक अफर्मेशन, एक सूत्र आपण बनवतो. सूत्र म्हणजे मी एक अफर्मेशन स्वतः मी निर्मिती करते माझ्या विचारांमध्ये. हे आपण काल शिकलो. उदाहरण एक सांगायचं झालं, एक अजून एक तर आता माझ्या मिस्टरांना ध्यान करायची इच्छा आहे. असं मी उदाहरण देते तुम्हाला. त्यांना इच्छा आहे, पण त्यांना वेळ मिळत नाहीये किंवा आळस येतोय किंवा कंटाळा आहे ध्यानाला बसायचा. ते मला नेहमी म्हणतात समजा, की मला ध्यान करायचंय किंवा मला थोडा वेळ शांत असं एक कुठलीतरी साधना करायची, पण माझ्याच्यानी होत नाहीये, असं त्यांना वाटतं. म्हणून ते मला सांगतात. आता मी ह्याच्यावर निर्मिती सूत्र कसं बनवू शकते माझ्या मिस्टरांसाठी? तर मी काय म्हणेन, ईश्वरा आता माझ्या मनामध्ये त्यांनी सांगितल्यामुळं मग माझ्या डोक्यातही तेच आहे, की हे काही ध्यान करत नाहीये, त्यांना त्रास होतोय, बसत नाहीयेत, असं माझ्या डोक्यात विचार सुरू आहेत. मग मी काय म्हणू शकते, ईश्वर आणि मी कृतज्ञतेने आणि क्षमाशीलतेने दावा करतो आणि स्वीकार करतो. आता हे म्हणताना ना, डोळे बंद करून ना हृदयात जातो आपण. हे फार महत्वाचं आहे. नुसतं असं डोळे उघडून ईश्वर आणि मी असं नुसतं बरोबर हे शब्द नाही म्हणायचे. काल तुम्ही धड्यामध्ये एक वाक्य वाचलं असेल, की पूर्ण खात्री बाळगायची, की मी जे म्हणतीये ना, माझा एक-एक शब्द जो बाहेर येतोय ना, मी जसं-जसं बाहेर काढतीये, तसं म्हणतो ना, की माय विश इस कमांड असल्यासारखं. तर एक-एक शब्द जो येतोय ना बाहेर, तो लगेच निर्माण, निर्माण, निर्माण कुठेतरी तो लगेच क्रिएशन व्हायला लागलंय त्याचं. इतकी खात्री पाहिजे. ही खात्री तुम्ही बाळगा, की त्यांनी जरी तसं सांगितलं, की मला जमत नाहीये, पण तुम्ही खात्री बाळगा, की ते ती क्रिया करत आहेत. तुमच्या मनामध्ये तुम्ही शंका घेऊ नका. अरे नाही, ह्यांना नाही जमत आहे म्हणून. हे महत्वाचं आहे. आणि जेव्हा मी हे वाक्य म्हणते, हे सत्य म्हणते, ह्याला आपण मॅनिफेस्टेशन फॉर्म्युला म्हणतो किंवा निर्मिती सूत्र मराठीमध्ये. पण आपण त्यांच्या स्वतंत्र इच्छेमध्ये हस्तक्षेप नाही करू शकत. म्हणून मी त्यांना आधी विचारेन, की तुम्ही ध्यान करावं, तुम्हाला ध्यान जमावं, ह्याच्यासाठी मी काही मदत करू का? हो म्हणाले, तरच मी माझ्या आतमध्ये जे विचार आहेत त्यांना घेऊन, की ते ध्यानच करत नाहीत, बसतच नाहीत ध्यानाला, चिड करतात. असं कुणाला वाटत असेल, की आमच्या घरामध्ये असं परवाच एक ताई सांगत होत्या, की माझे वडील माझ्या आईवर खूप चिड करतात. तर हे जे प्रसंग आहेत, त्या आपल्या डोक्यात समोर दिसतात, डोळ्यासमोर डोक्यात बसलेले आहेत. मग अशा वेळी आपण किमान आपल्या आतमध्ये जाऊन ती धारणा, तो एक विश्वास बदलू शकतो. त्यासाठी हे आपण करतो. तर मला जरी माहीत असलं, की ध्यान करत नाहीयेत, वेळ मिळत नाहीये, कंटाळा आहे. पण तरीही मी माझ्या आतमध्ये असलेल्या विचारांना बदलण्यासाठी त्यांची परवानगी घेणार आणि मग म्हणणार आणि ते म्हणत असताना मी जशी-जशी एक-एक शब्द बाहेर टाकते, तसं-तसं क्रिएशन होतंय. तसं-तसं घडतंय. हा विश्वास माझ्या आतमध्ये पाहिजे. इतकी खात्री पाहिजे. कारण पहिलाच शब्द आहे, ईश्वर आणि मी. आता ईश्वर म्हणल्यानंतर साक्षात ईश्वर परमेश्वर. ती शक्ती जी ब्रह्मांडाला ज्यांनी निर्माण केलंय. ती शक्ती आणि मी आणि हे दोघं म्हणण्याचं कारण असं आहे, की आम्ही दोघं जण मिळून हे निर्माण करतोय. मी एकटी नाहीये. आणि हे पण म्हणण्याचं कारण आहे, की दोघं मिळून करतोय, कारण त्याच्या सगळ्या शक्ती, त्याचे सगळे विचार माझेत. मी इतकी शक्तिशाली आहे, की त्याच्यामध्ये जे आहे ते माझ्यात आहे. हे आपल्या डोक्यात आलं पाहिजे. जेव्हा मी हा शब्द म्हणते, तर डोळे मिटायचे, आपल्या हृदयात जायचं आणि अगदी आतून फील करत म्हणायचं, ईश्वर ज्यांनी या ब्रह्मांडाला निर्माण केलंय. त्याच्यामध्ये सगळे गुण आहेत, सगळ्या क्वालिटीज आहेत, सगळ्या शक्ती आहेत, असा ईश्वर आणि मी. मी कोण आहे? त्याच्या प्रतिमेत निर्माण झालेली मी. म्हणजे माझ्यातही त्याचे सगळे विचार आहेत, त्याचे सगळे गुण आहेत, त्याच्या सगळ्या शक्ती आहेत. म्हणजे मी पण तितकीच शक्तिशाली. हे क्लिअर पाहिजे आपल्या आतमध्ये. त्याच्यात शंका नकोय.
मग ईश्वर आणि मी कृतज्ञतेने म्हणजे जे काही मी करत आहे, माझ्या आयुष्यात जे काही आहे, त्यासाठी आधी तर मी आभार मानते. ही निर्मिती मी करतीये, माझी इच्छा पूर्ण करतीये, हे सगळं नंतर. पण सगळ्यात आधी तर की मी या देहामध्ये आले आणि तू मला हा सगळा अनुभव दिला. आणि जे काही माझ्या आयुष्यात आहे, अन्न, वस्त्र, निवारा या सगळ्या बेसिक गरजा, सोबतच माझ्या आयुष्यात जे काही आहे, त्या सगळ्यासाठी मी तुझे आभार मानते, मी कृतज्ञ आहे. ही भावना आत पाहिजे. ठीक आहे? पुढे जाऊ आणि क्षमाशीलतेने. क्षमाशील म्हणजे मी प्रत्येकाला क्षमा करायला तयार आहे. मी प्रत्येकाला क्षमा करते, असा माझा आतमध्ये गुण आहे. आणि क्षमाचा अर्थ बाबाजींनी काय सांगितलाय? प्रेम. की कितीही राग असला त्या माणसाकडून काहीही असेल, तरी मी प्रेम पाठवते. हा माझा गुण आहे. मी क्षमाशील आहे. क्षमा तितकी आपण लगेच करू किंवा नाही ती नंतरची गोष्ट. पण किमान मी करायला तयार आहे. फॉरगिव्हनेस माझ्याकडं मी ते प्रेम द्यायला तयार आहे, त्या माणसांना. असा माझा एक क्वालिटी, एक गुण आहे माझ्यामध्ये. ईश्वर आणि मी कृतज्ञतेने, क्षमाशीलतेने दावा करतो. आम्ही दोघं मिळून हा दावा करतो. म्हणजे मी क्लेम करते, हे माझं आहे जग आणि ते जग मी माझ्या इच्छेप्रमाणे निर्माण करू शकते, ही मला खात्री पाहिजे. म्हणून मी पहिली दावा करते आणि स्वीकार करते. माझ्या आतमध्ये मला स्वीकृती आहे, की कशाचा दावा करते, कशाचा स्वीकार करते, की आता मी माझ्या मिस्टरांसाठी बनवते ना, की माझे मिस्टर रोजच्या रोज व्यवस्थित ध्यान साधना करतात. ध्यान, शांतपणे बसतात ध्यानाला. त्याचा त्यांना फायदा होतो. तथास्तु. ह्या पद्धतीने मी त्यांच्यासाठी एक फॉर्म्युला बनवला. तसं प्रत्येकाने आपल्या त्या घरातल्या लोकांसाठी कोणी आता जसं परवा एका ताईंनी सांगितले, की त्यांचे वडील आईवर चिड करतात खूप. कारण त्यांच्या आयुष्यात एक प्रसंग होऊन गेलेला आहे घरामध्ये. अ, कोणीतरी जवळची व्यक्ती गेल्यामुळं वडिलांची ती एक चिड होते, हे होते, ते होते. तर असं घडलेलं आहे. त्यामुळं मुलगी म्हणून त्यांना ते दुःख वाटतं, की आपल्या वडिलांनी थोडं शांत व्हावं असं सगळं म्हणून. मग अशा वेळी ते हे सूत्र म्हणू शकतात. ईश्वर आणि मी कृतज्ञतेने आणि क्षमाशीलतेने दावा करतो, स्वीकार करतो, की माझे वडील घरामध्ये अगदी शांत, सौम्य आणि प्रेम प्रकाशामध्ये असतात. तथास्तु. हे एक सूत्र सिंपलचं म्हणू शकतो. आता आपल्याला असं वाटेल, हे एवढं कशाला म्हणायचं? आपण साधंच म्हणायचं, की माझ्या वडिलांचा स्वभाव खूप छान आहे. ते खूप प्रेमळ आहेत, ते प्रेमात आहेत, ते प्रकाशात आहेत, ते शांत आहेत, ते सौम्य आहेत. हे पण म्हणू शकतो ना आपण. तसं मी माझ्या जर शब्दांमध्ये एवढी ताकद आहे, मी जर क्रिएट करते, मी जर ईश्वर आहे, तर एवढं म्हणायची काय गरज आहे? हे एवढं म्हणायची गरज एवढ्यासाठीच आहे, की आपल्या आतमध्ये तो भाव निर्माण होतो आणि आपल्याला जाणीव होते, की मी एकटी नाहीये. माझ्यासोबत माझा ईश्वर आहे. ही भावना दृढ करण्यासाठी आपण हे एवढं मोठं वापरतो. नाहीतर नॉर्मली आपण जे YouTubeवर अफर्मेशन म्हणतो, ते सहजपणे आपण म्हणू शकतो. म्हणजे मी हा विचार केला, की काय एवढं म्हणायचं बाबा? काय गरज आहे? बाबाजी सांगतात म्हणून? कशासाठी? मी तर नॉर्मल म्हणू शकते, मी श्रीमंत आहे, मी खुश आहे, मी आनंदात आहे. हे सहज-सहज वाक्य म्हणणं किती सोपं आहे. असं मला त्यावेळेस यायचं जेव्हा मी युनिफाईड करायची. म्हणलं एवढं का त्याच्यामध्ये आपण टाकलंय सगळ्या गोष्टी? त्याचं उत्तर मला शैलेश सरांनी म्हणजे मी त्यांना विचारलंच नाही ही गोष्ट. त्यामुळं मी माझाच अर्थ काढला, की ह्याचं मागं कारण हेच आहे, की जेव्हा आपण त्याला ईश्वराला ॲड करतो आपण त्याच्यामध्ये. ईश्वराचं नाव घेतो आणि जसं आपण सूत्र बघितलं ना, ज्या धड्यामध्ये आपण सूत्र शिकलो, मला वाटतं 10वा धडा. तिथं आपण हे सूत्र शिकलोय. त्या धड्यामध्ये एक-एक शब्दाचा अर्थ व्यवस्थित दिलाय, की का म्हणायचं? आणि ते म्हणताना तुमच्या आतमध्ये भावना काय पाहिजे? कारण जितकी आपण आपल्या शब्दांमध्ये भावना टाकू, तितका त्याचा रिझल्ट लवकर मिळतो. मॅनिफेस्टेशन तुम्ही जे ऐकता, निर्मिती कशी करतो त्याचं हे सिक्रेटच आहे, की तुम्ही नुसतं बरोबर म्हणून नाही, तुम्ही फील करता, की आत्ता ह्या क्षणाला ते माझं इच्छा पूर्ण झालेली आहे. मग ते करण्यासाठी तुम्हाला भाव आले पाहिजेत, की मी आत्ता कुठेतरी ऋषिकेशला बसून ध्यान करतीये आणि ते करत असताना मला गंगेचा आवाज ऐकू येतोय. खळखळ पाणी, सगळे माझ्या आजूबाजूला. हे मी जर आत्ताच फील करायला लागले, तर मी माझ्या सबकॉन्शियसला ते सिग्नल द्यायला लागले, की मी तिथं आहे, मी तिथं आहे, मी तिथं आहे. आणि आपल्या सबकॉन्शियसला आपण जे काही सांगू, फील करत सांगू, आत्ता इथं प्रेझेंटमध्ये ते घडतंय वर्तमान काळात.
ती प्रोसेस पटकन होते. मग ते फील करण्यासाठी सुद्धा मी जे काही युनिफेडमध्ये आपण निर्मिती सूत्र बनवतो, त्यामध्ये आपण ईश्वराला सोबत घेतो. आणि ईश्वर म्हणजे साक्षात ती शक्ती ज्याने आपल्याला निर्माण केलंय, ज्याच्यातून आपण वेगळे झालोय. त्याला तुम्ही कुठलाही देव म्हणताय हे मला नाही म्हणायचं ह्याच्यामध्ये. जे काही मानाल ते. माझ्यासाठी ईश्वर फक्त प्रकाश आहे. प्युअर लाईट, प्युअर कॉन्शियसनेस, एक दिव्य प्रकाश. हेच ईश्वर आहे, हेच ईश्वर आहे, हे नाही. माझ्यासाठी ईश्वर म्हणजे एक प्रकाश आहे. मोठा प्रकाश, सुंदर प्रकाश, दिव्य प्रकाश. ज्या प्रकाशातून आपण सगळे प्रकाशाचे छोटी रूपं बाहेर आलोय. तसं तुमच्यासाठी जो कोणी तुम्ही ईश्वर, देवी, देवता जे काही मानता ते. खरे तर आपणच सगळे ईश्वर आपल्या हातच आहे. पण एक अशी दिव्य शक्ती आहे ज्याच्यापासून आपण वेगळे झालोय. ते परमतत्व, परमचैतन्य. म्हणून आपण त्याला एकत्र त्याच्याबरोबर आपण हे को-क्रिएशन करतोय, सहनिर्माण करतोय. ज्यासाठी आपण हे सूत्र वापरतो. आणि हे सूत्र वापरताना प्रत्येक आपली इच्छा असेल किंवा आत्ता जे आपण करतोय निर्माण, ते वर्तमानात करतो. होईल, माझे वडील शांत होतील, आईशी छान बोलतील, प्रेमळ होतील असं नाहीये. आपण जे काही सूत्र आहे ते वर्तमानात बोलतो, की आत्ताच माझे वडील शांत, सौम्य, प्रेमामध्ये, प्रकाशामध्ये आहेत. माझी आई व्यवस्थित उठून चालते. माझी आई एकदम शांत आहे, सौम्य आहे, प्रेमात आणि प्रकाशात असते. आपल्या एका मास्टरसाठी सांगते, ज्यांचं थोडं आईचं थोडं हे होत होतं त्रास त्यांच्यासाठी. तर अशा पद्धतीने मला दिसतंय, की माझ्या घरातल्या लोकांना हा त्रास आहे. त्यावर बाबाजींनी आपल्याला एक उपाय दिलाय, पण यासाठी त्यांची आधी परवानगी घेऊन मग आपण ते करणार आहे. त्यांना आपण कसं विचारणार, काल आपण बोललोय, त्यांना विचारणार, "मी तुमची मदत करू का?" ती परवानगी मागायची. लहान मुलगा असेल तरी म्हणायचं, "मी तुझ्यासाठी काही करते, चालेल का?" हे म्हणायचं त्यांना आणि मग ते सूत्र बनवायचं. मला जर विजया त्यांनी लिहिलंय, की मला जर प्रोग्राम करायचा आहे, तो चांगला झाला पाहिजे, तर काय सूत्र म्हणायचे? हेच म्हणायचे, की तुम्हाला प्रोग्राम चांगला जे तुमची इच्छा आहे ना, ती इच्छा इच्छा तर तुमची ते तर आपण 10व्या धड्यात शिकलो. पण जर तुम्हाला ह्यासाठी सूत्र वापरायचं, तर तुम्ही म्हणू शकतात, की तुम्ही एकटे प्रोग्राम करणार आहेत का? आपण मी करते म्हणल्यावर आपल्याला टेन्शन येतं. बघा हां, आपल्या इच्छेमध्ये जेव्हा मी म्हणते ना, "अरे मी करते. अरे मी युनिफाईडचं सेशन घेतेय" म्हणल्यावर मला इतकं भयानक दडपण येतं. पण जेव्हा मी म्हणते, की माझ्यासोबत माझा ईश्वर आहे आणि ईश्वर आणि मी मिळून करतोय, असं म्हणल्यानंतर आपल्याला एक थोडंसं त्या ईश्वराची शक्ती ह्याच्यावर आपल्याला एक हे मिळतं आणि तेच आपल्याला एक्झॅक्टली सांगितलं गेलं, की तुम्ही आणि हे सांगायच्या मागे पण कारण आहे. आपल्याला कुणावर डिपेंडंट नाही बनवायचंय, की हे असलं तरच माझं ते असलं असं नाहीये ह्याचा अर्थ. ईश्वर का म्हणायचं आपण? ह्याचं पण कारण त्यांनी त्या 10व्या धड्यात सांगितलंय. ईश्वर हा शब्द घेतल्या-घेतल्या ईश्वराचे गुण आपल्याला आठवले पाहिजेत. आणि ईश्वराचे गुण काय आहेत? प्रेम आहे, प्रकाश आहे, समाधान आहे, करुणा आहे, सर्वज्ञ बुद्धिमत्ता आहे, निर्माण करताय, अनंत ऊर्जा असलेला आहे. असे आपण गुण म्हणतो, की आपण जे वाक्य म्हणतो ते सत्य म्हणतो ते. त्यासाठी ईश्वर म्हणायचं, की जेव्हा मी ईश्वराला माझ्यासोबत जोडलं म्हणजे त्याचे सगळे गुण मी आठवते आणि ते माझ्यात सुद्धा आहे, हा विश्वास माझ्यात निर्माण होतो जेव्हा मी ईश्वराचं आणि माझं नाव जोडते. ईश्वर आणि मी, आम्ही दोघं मिळून हे क्रिएट करतोय. आणि त्याला मी सोबत घेतलं ह्याचा अर्थ माझ्यामध्ये माझ्या ईश्वराच्या सगळ्या क्वालिटीज आहेत. का? कारण मी ईश्वराच्या प्रतिमेत निर्माण झाले. आय एम मेड इन द इमेज ऑफ गॉड. हे मला त्यावेळेला आठवतं. लक्षात राहतं, विश्वास राहतो माझ्या आतमध्ये म्हणून. त्यासाठी आपण ईश्वराला आपल्यासोबत घेतो. आता तुमचा जसा प्रोग्राम आहे त्याच्यासाठी तुम्ही म्हणू शकता, की ईश्वर आणि मी डोळे मिटायचे, हृदयात जायचं, इथं जायचं, इथं गेल्यावरच ते सगळं फील होतं. इथं जायचं हृदयामध्ये आणि म्हणायचं ईश्वर आणि मी कृतज्ञतेने, की माझा प्रोग्राम चांगला होऊ दे, न होऊ दे, मी तुझी कृतज्ञ आहे. पहिलं तर आलंच पाहिजे, की मी प्रत्येक क्षणाला तुझी कृतज्ञ आहे. थँक आभार आहे. आणि क्षमाशीलतेने मी सगळ्यांना क्षमा करायला तयार असते. मी क्षमा करते, मी प्रेम पाठवते. दावा करतो आणि स्वीकार करतो. आता स्वीकार मी ऑलरेडी स्वीकारलंय, मग शंका नकोय मला. आम्ही दोघांनी मिळून ते स्वीकारलंय आणि त्याचा दावा पण केलाय. म्हणजे क्लेम करतोय आम्ही, की जो तुमच्या प्रोग्रामचं नाव असेल,
जो काही ध्यान प्रोग्राम असेल किंवा तुमच्या राजनीती रिलेटेड कुठला असेल, तो प्रोग्राम जो आहे, तो कार्यक्रम सर्वोत्तम पद्धतीने पार पडलेला आहे आणि सर्वांच्या हिताचा झाला आहे. सर्वोत्तम आणि सर्वांच्या हिताचा असा झाला आहे. झाला आहे, ऑलरेडी घडलंय ते. कार्य घडलं, आम्ही दोघांनी मिळून घडवलं ते. आणि त्याच्यासाठी मी स्वीकृती दिली. माझी रजामंदी आहे त्याच्यात. मी पूर्ण स्वीकार केलं. तिळमात्रही शंका नाहीये. म्हणून स्वीकृती द्यायची. नाहीतर स्वीकृती देते म्हणायची आणि पुन्हा का, किंतु, परंतु असं नाही. स्वीकृती म्हणजे आम्ही दोघं एकत्र आहोत म्हणल्यावर ते काम कसं होणार? सुंदरच होणार. मग त्यासाठी माझी स्वीकृती आहे, की ते काम झालेलं आहे, घडलं ते काम. ज्यावेळेस मी स्वीकृती म्हणते ना, स्वीकार करते म्हणते ना आणि दावा करते, स्वीकार करते. स्वीकार करते जेव्हा माझा भाव बाहेर येतो, की स्वीकार करते, त्या क्षणाला तुमचा कार्यक्रम घडला. घडला तो, आत्ता घडतोय तो कार्यक्रम. आपल्याला दिसत नाहीये. पण बाबाजींचं वाक्य आठवा, वर्तमान, भूत आणि भविष्य सगळं एकाच पॉइंटला घडतंय. म्हणजे ते काहीच नाहीये, फक्त वर्तमान आहे थोडक्यात. ना भूतकाळ आहे ना भविष्य आहे. फक्त वर्तमान आहे. त्यामुळे आत्ता ह्या क्षणाला तुमचा कार्यक्रम चालू आहे विजयाताई. की जो तुम्ही जो ज्याच्याबद्दल विचारताय तो कार्यक्रम आत्ता सुरू आहे आणि तो कार्यक्रम अतिशय सुंदर पद्धतीने सगळ्यांच्या हिताचा होतोय. की तुम्ही आतमध्ये पहिलं स्वीकार केलं पाहिजे आणि ती खात्री जसं काल बघितलं आपण, की तुम्ही खात्री बाळगलीच पाहिजे. जसं जसं 10व्या धड्यामध्ये इच्छावरचं आहे खरं तर. आता ही तुमची इच्छा आहे ना त्यासाठी. तर तुम्ही म्हणायचं, की हे जे आत्ता सांगितलं तसं त्याच्यानंतर तथास्तु तसंच होणार आहे, तसंच होऊ दे. ठीक आहे? आणि म्हणायचं, की ही माझी इच्छा मी निसर्ग नियमावर सोडते. हे म्हणायचं शेवटी. म्हणजे आपल्याला पूर्ण खात्री आहे. जे काही हे करेल सृष्टी, प्रकृती जे काही करेल ते बेस्ट आहे. ते माझ्या हिताचंच आहे. मला डाउटच नाही, शंकाच नाही. जे होईल ते होईल. मला पूर्ण खात्री आहे. आपल्याला मुळात काय ना विश्वासच निर्माण करायचा आहे प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःवर. आपल्याकडे जर कुठल्या गोष्टीची कमी असेल ना, तर विश्वासाची कमी आहे. आणि ह्याचं कारण आहे भीती, भय. फिअर हा आपला सगळ्यात आत्तापर्यंत मिळालेला आपलं म्हणतो ना, सोबत असलेली एकच गोष्ट आहे, ज्याच्यामुळे आपण बऱ्याचदा चांगल्या संधी गमावतो. आपण स्वतःला खूप कमी हे करतो. पण जेव्हा आपण ते बाजूला करतो ना, विश्वासाने होणार मला माहिती आहे आणि ते झालंय आत्ता. या सूत्रामध्ये टाकायचं, फील करायचं आपल्या हृदयामध्ये. जी इच्छा आहे ती फील इथं करा. हेच आहे क्रिएशनचं जागा. हीच आहे हृदयाची. म्हणून तर आपण ध्यान करताना सुद्धा ना, आपलं इंट्युशन डेव्हलप होण्यामध्ये आपल्या हृदयाचा खूप मोठा पार्ट आहे. तुम्ही इथं जर गेलात ना, हार्ट स्पेसवर हृदयामध्ये, पहिलाच धडा आपल्या हृदयात केंद्रित झाला. तर असं कुठलीच गोष्ट नाही, की तुम्हाला त्याचा आन्सर नाही मिळणार. परवा ना मी एक जे मी परवा पी-एम-सी हिंदीवर एक सॉरी पी-एम-सी महाराष्ट्रावर एक अनुभव सांगितला ना, की बेंगलोरला जे कार्यक्रम झाला ग्लोबल इव्हेंट, त्यामध्ये ते समोर सगळे इंटरनॅशनल लेव्हलचे मास्टर उभे होते आणि तेलुगू मास्टर कुणीतरी म्हणलं, की "आपलं कुणी का नाहीये? सगळे बाहेरचे मास्टर आहेत. आमचं कुणी का नाहीये?" तेव्हा परी मॅम खूप म्हणजे हे झाल्या, चिडल्या त्या आणि त्यावर त्या म्हणल्या, की "तुम्हाला कंप्लेंट असेल, तक्रार असेल तर तुम्ही बाहेर जा." असं त्या म्हणाल्या. ठीक आहे, त्या म्हणल्या तसं, पण ह्याच्यामागे एक खूप मोठा धडा आहे आपल्या सगळ्यांना. हा धडा असा आहे, की ज्या अर्थी ते ते मास्टर म्हटले त्यांना नाही दोष द्यायचा मला. त्यांच्या जागी कदाचित मी असले असते समजा. आणि मला वाटलं असं, "अरे कोणीच नाहीयेत मराठी मास्टर कोणी नाही. सगळे इंग्रजी दिसतायत, सगळे तेलुगू दिसतायत. आपल्या मराठीमधलं कुणीच नाही." असं माझ्या डोक्यात आलं असतं. किंवा मग मी म्हटले असते, "अरे हे आनापानसती ध्यान नाही करत, ह्यांना कशाला बोलवलंय? बाहेरचे दुसरंच काहीतरी टेक्निक आहे. रेकी करतात, एन-एल-पी करतात." असं माझ्या डोक्यात आलं असतं. ह्याचा अर्थ काय आहे? डीप डाउन माझ्यामध्ये असुरक्षित भावना आहे. मला भीती आहे. की लोकं आनापानसती ध्यान सोडून वेगळंच काहीतरी करतील. क्रियायोगच करतील, एन-एल-पीच करतील, रेकीच सुरू करतील आणि आपल्या संस्थेचं हे ध्यान विसरतील. जी पत्री सरांची एवढी मोठी देण आहे आपल्याला. पण ह्याच्या मागे काय आहे? माझ्या मनामध्ये असुरक्षित भावना आय एम नॉट शुअर आय डोंट ट्रस्ट माय गुरु. माझा विश्वास नाहीये माझ्या गुरूंवर, माझ्या संस्थेतल्या टीचिंग्सवर, आपल्या पत्री सरांवर असा अर्थ झाला. समोर कुणीही येऊ दे, काहीही येऊ दे, आपला विश्वास पाहिजे. की जे सरांनी दिलेलं आहे, जे कुठलं ध्यान आपण करतोय, काही झालं तरी त्याला तोड नाहीये आणि ते कुठूनही लोकं फिरून-फिरून पुन्हा इथंच येतील, हा विश्वास पाहिजे. हा जर विश्वास आपल्यामध्ये असेल ना, तर आपण कधीच कुणाला नावं ठेवत नाही किंवा कुणाच्याही ह्याला म्हणणार नाहीत, "अरे, हे करतात, हे छान आहे."
ही असुरक्षितता, इन्सिक्युरिटी, मूलाधार चक्र आपलं, हे मी तो अनुभव बघत असताना तरी मॅम बोलल्या वगैरे सगळं ठीक आहे. पण मी हेही बघितलं, की आपल्या आतमध्ये पण कुठेतरी आहे का आपण चेक करावं. जेव्हा आपण दुसऱ्या कोणाला असं बोलतो, दुसऱ्या कोणाबरोबर तरी कंपॅरिझन करतो, हे करतो, तेव्हा त्याच्यामागे ही पण एक भावना असू शकते. म्हणून आपल्या टीचिंग्सवर, आपल्या संस्थेवर, आपल्या गुरूंवर आपला विश्वास पाहिजे, की ते कुठेही त्यांचं ते कमी नाही पडले आणि ते कुठेही असं होणार नाही. इतका विश्वास आपल्यात पाहिजे आणि हाच विश्वास आपण जेव्हा हे निर्मिती सूत्र बनवतो, अशाच प्रकारे पाहिजे, की मी विश्वास म्हणजे दावा करते आणि स्वीकार करते. ह्या 2 शब्दांमध्ये सगळं आलं. तुम्हाला दावा कशाचा करायचा आहे, ते ठरवायचं प्रत्येक वेळी. मला दावा काय करायचा आहे, की माझ्या या घरातली व्यक्ती अतिशय शांत झालेली आहे, छान प्रेमाने वागतीये, हे सगळं. आणि स्वीकार पण माझ्या मनात करतीये मी, त्यांच्या कर्मामध्ये नाही. त्यांचं त्यांच्या मनात जे काही सुरू आहे ते सुरू दे. त्यांचं त्यांचं जे सुरू आहे. मी माझ्या मनामध्ये स्वीकार केलाय, की ते अगदी शांततेने, प्रेमाने माझ्याशी वागत आहेत. असं ह्या पद्धतीने आपण दुसऱ्याबद्दल एक सूत्र बनवू शकतो. अट एकच आहे, त्यांची परवानगी घ्यायची आणि स्वतःबद्दल सूत्र बनवताना तुम्ही काही आता जसं आता प्रोग्रामबद्दल विचारलं ताईंनी, तसं त्याला काही तुम्ही हे नाहीये, की अरे काही त्याला असं कंडिशन नाहीये. ते तुम्ही निर्माण करू शकता. तर अशा तुमच्या काही 2 असतील 2-3 काही गोष्टी, तर तुम्ही थोडासा वेळ देते. आपण ध्यानाला बसू, सुरुवात करू आणि मग तुम्ही ठरवा तोपर्यंत, की तुम्हाला नेमकं कुठल्या आपल्या घरातल्या जवळच्या माणसांच्या अशा गोष्टी आहेत अ, ज्या तुम्हाला बदलाव्या वाटतायत. ठीक आहे? आणि बदलाव्या वाटतायत म्हणजे तुमच्या आतमध्ये बरं का. त्याचा अंशतः परिणाम त्यांच्यावर होतो. पण तुम्ही जेवढे पॉझिटिव्ह म्हणजे आपण पॉझिटिव्ह राहतो त्यांच्या बाबतीत. तर अशा ज्या 2-3 लोकं आहेत, ते तुम्ही आज अनुभव सराव म्हणून घेऊ शकता, उदाहरण म्हणून. आणि जसं आपल्याला समजलं, आता ह्याला आत्मस्वीकृती का म्हणलंय? तर तेच आहे, की त्यांनी ते स्वीकार नाही केलेलं आहे. त्यांच्या मनामध्ये त्याबद्दल शंका आहेत. म्हणून त्यांच्या मनात त्यांच्या स्वतःबद्दल स्वीकारभाव नाहीये, स्वीकृती नाहीये. कुणीतरी घरामध्ये चिड-चिड करतंय, राग-राग करतंय. त्यांच्या मनामध्ये त्यांच्या स्वतःबद्दल हे जे आहे राग व्यक्त करणं, चिड-चिड करणं हे सुद्धा काय आहे, की स्वीकार भाव नाहीये. घरात आहेत त्या गोष्टी मनासारख्या नाहीयेत म्हणून माणूस चिड करतो. राग व्यक्त करतो. म्हणजे काय जे काही सुरू आहे त्याला जी परिस्थिती आहे त्याला ते स्वीकार नाही करत आहेत. त्यांचा आत्मा त्यांना जे काही शिकवतोय, आपल्या समोर जी परिस्थिती आहे ती आपल्याला माहिती आहे. आपल्या विचारांनी येतीये. आपला सोल प्लॅन आहे. आपला आत्मा काहीतरी शिकवतोय. हे त्यांनी पण स्वीकार केलं पाहिजे, पण ते करत नाहीयेत. ते प्रवाहाच्या विरुद्धात चाललेत. त्यांना त्यांच्या मनासारखंच सगळं पाहिजे. हे सगळं आपल्याला दिसतंय. पण आपण शब्दांनी त्यांना बोलायला गेलो, तर ते ऐकणारे नाहीयेत म्हणूनच ते घडतंय ना. नाहीतर कधीच सगळं छान झालं असतं. मग काय करायचं? तर मग हे आपण करू शकतो, की त्यांच्यामध्ये बदल होत नाहीये. बोलून होत नाहीये, त्यांना सांगून होत नाहीये. किमान मी माझ्या आतमध्ये, माझ्या विचारांमध्ये तरी बदल करते. त्यासाठी आपण हे करू शकतो. आता ह्याच्यामध्ये अजून एक फक्त, की आता तुम्ही त्यांची परवानगी घेतली, नाही घेतली, हे पण आहेत ना 2 गोष्टी. पण तुम्हाला माहिती, की साधारण त्यांना पण ते बदलायचं आहे, पण होत नाहीये. तर तुम्ही तो प्रयोग म्हणून आत्ता करू शकता, की तुम्हाला त्याची खात्री आहे, की ते पण हो म्हणतील ना मदत, कुणाला नकोय मदत करायला. तर त्यामुळं आपण हे करू शकतो. तर एखादं असं 1-2 उदाहरणं घ्या. त्या लोकांचे त्यांची नावं आणि त्यांना जे काही तुम्हाला बदलायचं आहे म्हणजे त्यांचं वर्तनामध्ये किंवा काय, ते तुम्ही तुमच्या मनामध्ये ती गोष्ट आहे, की ही व्यक्ती लहान बाळ असेल, मुलगा असेल म्हणजे ते अभ्यास करत नाहीये. हे तुम्हाला दिसतंय. त्याला जमत नाहीये तो अभ्यास, हे तुम्हाला माहितीये. आता तुमच्या आतली ही धारणा कशी बदलायची त्याच्यावर आपण काम करणार आहे. मी माझा विचार पॉझिटिव्ह करणार. जसं आता उदाहरण सांगते मी परत एकदा सुरुवात करण्याआधी. माझ्या मिस्टरांनी ध्यान करावं. त्यांना वेळ मिळत नाहीये, आळस आहे. म्हणून मी माझ्या मनामध्ये माहितीये, की ते करत नाहीयेत, त्यांना हा प्रॉब्लेम आहे. पण तरीही मी माझ्या मनामध्ये बदलते, की ते छान शांतपणे ध्यानाला बसतात रोज. हा मी माझा पहिला विचार काय होता, "अरे ते ध्यानच करत नाहीत, किती पण सांगा, असंच म्हणतात, वेळच नाही, हे नाही." हे झालं माझ्या हातलं. आता मी त्याला बदलते माझ्या मनामध्ये आणि एक सूत्र तयार करते, जे मी तुम्हाला आत्ता सांगितलं. ठीक आहे? तर अशी एक उदाहरण घ्या. आपण डोळे मिटू, सुरुवात करू. मी सांगत जाईन तुम्हाला गाईडन्स म्हणजे हळू इन्स्ट्रक्शन. त्याप्रमाणे तुम्ही ते तयार करा तुमच्या आतमध्ये पण. तर डोळे मिटून आपण सगळे ध्यान अवस्थेमध्ये येऊ.
10 वाजून 10 मिनिटं होतात. आपण साधारण 30 मिनिटाचं 20 ते 30 मिनिटाचं ध्यान घेऊ. ज्यांना थोडा उशीर वाटतो त्यांनी ध्यान मध्ये सोडू शकता मीटिंग. थोडा वेळ जेवढा तुम्हाला बसवेल तितक्या वेळ बसा. दीर्घ श्वास घेऊन आपल्या आनापानसती ध्यानाला सुरुवात करू. सगळ्यात आधी दीर्घ श्वास घेत आपल्या तोंडावाटे बाहेर सोडा. स्वतःला पूर्णपणे वर्तमान आत्ताच्या या क्षणामध्ये शरीराला आपल्या मस्तकापासून तळपायापर्यंत एकदा बघा. आपलं मस्तक. एक दीर्घ श्वास घ्या आपल्या मस्तकावर आणि तोंडावाटे अगदी सावकाश तो श्वास बाहेर सोडून द्या. हा असा आवाज करत आतमध्ये जे काही आपण स्ट्रेस घेऊन बसलोय, कुठले विचार घेऊन बसलोय, सगळे बाहेर जाऊ द्या. पुन्हा 2-3 मोठे मोठे श्वास अगदी सावकाश आतमध्ये. हा अगदी सावकाश रिलॅक्स करत आपल्या मस्तकाला अगदी रिलॅक्स आणि स्थिर करा. शरीराला आपले डोळे, कान, गळा, उजवा खांदा, डावा खांदा, छाती, पोट, ओटीपोट, आपलं मूलाधार, शरीराचं बूड आणि तळपाय. संपूर्ण शरीर एकदा वरून खालपर्यंत बघू. पूर्ण फोकस आपला आपल्या शरीरावर, अवेअरनेस मध्ये, संपूर्ण जाणीवेने शरीरावर लक्ष. आपल्या श्वासांनी आपल्या शरीराला फील करा. आपले डोळे अगदी सहजतेने बंद. आपले खांदे अगदी सैल आणि ढिले सोडायचे. वरून खालपर्यंत अगदी सुंदर असं आपलं कोमल शरीर सहजपणे अनुभव करायचा. प्रत्येक येणारा जाणारा श्वास बघा. अगदी सहज आणि कोमलपणे नाकातून श्वास आत येतोय, आतून बाहेर. आपण साक्षात ईश्वर. किती सुंदर शरीर, मन, विचार, संकल्प, पंचेंद्रिय, अद्भुत रचना आपल्याला दिली आहे. वेगवेगळ्या सवयी, वेगवेगळे दृश्य कानाने ऐकणं, सगळं काही आपण अनुभव करतोय. या श्वासांनी अनुभव घेतोय. शांत होण्याचा. डोळे बंद आणि आपले श्वास
आपल्याला एकत्वाचा अनुभव देतात. माझं खरं अस्तित्व माझ्या आत आहे. मला शांत बनवतात, स्थिरता देतात. प्रत्येक श्वासाने मी खोल, अजून खोल माझ्या आतमध्ये उतरते. माझ्या आतल्या समुद्रामध्ये अथांग, त्याचा अंतच नाहीये असा माझ्या छातीच्या मधोमध हा हळुवारपणे जे श्वास मला जाणवतात, किती सुंदर जाणीव आहे. एक एक श्वासांनी छाती, हृदयाचे ठोके, डोळ्याला दिसत नाही, पण केवळ जाणीवेने अनुभव करता येतो की आहे, माझं हृदय आहे. आणि या हृदयातच असलेला ईश्वर आहे. आणि त्याच्याच प्रतिमेत मी बनले. माझ्या ईश्वराचे सगळे गुण आणि विचार पण माझे. आपले श्वास अगदी छातीच्या मधोमध ठेवा. खोलवर, खोलवर आत जा. शरीर पूर्ण सैल ढिला सोडून या क्षणाला केवळ मी, माझा श्वास आणि माझं हृदय, हृदयाची स्पंदना खोलवर अनुभव करा. इतकं शांत, इतकं शांत. मी पूर्ण आत उतरले. मी ईश्वराच्या प्रतिमेत बनले आहे. असा ईश्वर इतका सुंदर आहे, सत्य आहे, शिव आहे. मी सुद्धा सुंदर, सत्य आणि शिव आहे. मी सुद्धा प्रेम आहे, प्रकाश आहे, आनंद आहे. मी सर्वज्ञ आहे, परिपूर्ण आहे. मी एकतत्व आहे, वननेस आहे. मी चराचरात आहे. मी इतकी शक्तिशाली आहे माझ्या ईश्वराप्रमाणे. जे सगळे गुण आणि विचार माझेच आहेत. मी अद्भुत आहे. मी साहसी आहे. आणि मी तितकीच करुणेने भरलेली आहे, प्रेमाने भरलेली आहे. मी या देहामध्ये पण आहे आणि मी सृष्टीमध्ये पण आहे. मी इतरांमध्ये पण आहे. मी सगळ्यांमध्ये आणि सगळेजण माझ्यात आहेत. ही सृष्टी माझ्यात आहे. मी दृश्य पण आहे आणि बघणारा पण आहे. सगळं काही मीच आहे. सगळ्यात भरून आहे. आणि माझी आभा
खूप सुंदर प्रेमाने आणि प्रकाशाने भरलेली, दिव्य आहे. प्रत्येकाबद्दल माझ्या हृदयात प्रेम आहे. अगदी दगडाबद्दल सुद्धा. फुलं, पानं, अग्नी, वायू, जल, पशु, पक्षी, छोटे छोटे किडे, मुंग्या, जे काही ईश्वराची रचना आहे, जिथं कुठे ईश्वराची रचना आहे, सजीव असेल, निर्जीव असेल, ती प्रत्येक वस्तू, प्रत्येक व्यक्ती ईश्वराचं क्रिएशन आहे, त्याची निर्मिती आहे. ते सगळ्यांना मी प्रेम पाठवते. खूप प्रेम माझ्या हृदयातून असा प्रेमाचा प्रवाह बाहेर पडतो. ईश्वराच्या प्रत्येक रचनेला जातो. माझ्या आभामध्ये जे काही न बोलावलेले प्रभाव आले आहेत, त्या सर्वांना मी आग्रह करते की तुम्ही शांतपणे तुमच्या आदर्शस्थानी जा. तुम्ही सगळेजण प्रेम आणि प्रकाशच आहात आणि ईश्वराचीच रचना आहात. तुम्हाला भीती वाटत नाही. तुम्ही स्वस्थ आहात. तुमच्याकडे जाण्यासाठी एक स्थान आहे, म्हणून तुम्ही शांतपणे जा. हे उच्चस्व या सर्व न बोलवलेल्या प्रभावांना त्यांच्या आदर्शस्थानी घेऊन जा. माझे आभा मी माझ्या उच्च स्वला सोडून बाकी सगळ्यांसाठी बंद करते. बंद करते. अशा माझ्या प्रिय व्यक्ती असतील, अशी कोणतीही प्रिय व्यक्ती ज्यांच्या आभामध्ये असा कोणताही प्रभाव आला असेल असं मला वाटतं, या सगळ्यांना मी प्रेम आणि प्रकाश पाठवते. माझ्या सगळ्या जवळच्या लोकांना, ज्या लोकांनी मला त्रास दिला असं मला वाटतंय, त्या सगळ्यांना मी माफ करते, क्षमा करते, प्रेम पाठवते. आणि आता माझ्या जवळच्या अशा कोणत्याही व्यक्तींना आत्मस्वीकृती अशी एखादी गोष्ट ती स्वीकार करत नाहीये, त्यांच्यासाठी माझ्या मनामध्ये मी निर्मिती सूत्र तयार करते. अशा आपल्या जवळच्या व्यक्तींना कुठला तरी त्रास आहे, कुठली तरी गोष्ट ते अमान्य करतायत त्यांच्या वागण्यामध्ये, अशा लोकांबद्दल आपण निर्मिती सूत्र बनवू. ईश्वर आणि मी असा ईश्वर जो सर्व शक्तिमान आहे, ज्याने या विश्वाची निर्मिती केली,
ज्याचे सगळे गुण माझ्यात आहेत, ज्याच्या एका विचारातून ब्रह्मांड निर्माण झाले, अणुरेणू निर्माण झाले, असा ईश्वर आणि मी, ज्याच्यामध्ये ईश्वराचे सगळे गुण आहेत अशी मी, त्याच्या सगळ्या शक्तीत कृतज्ञते मी, प्रत्येक क्षणाला मी आभारी आहे, या अनुभवासाठी आभारी आहे आणि क्षमाशीलतेने दावा करतो आणि स्वीकार करतो की मी आता या क्षणाला स्वीकारलंय, मान्य केलंय की आपल्या त्या प्रिय व्यक्तीबद्दल विचार व्यक्त करा. मी विचार करते, माझे मिस्टर अगदी शांतपणे त्यांच्या सर्वोच्च हिताचं असं ध्यान करत आहेत, ज्याचा त्यांना खूप फायदा होतोय. तुम्ही सुद्धा तुमचं सूत्र, तुमचा विचार म्हणा. मी अजून एक विचार म्हणते, मेधाताईंचे गुडघे अगदी व्यवस्थित आहेत, सर्वोत्तम स्थितीत आहेत, संपूर्ण निरोगी आहेत, अगदी व्यवस्थितपणे त्या मांडी घालून पाहिजे तितका वेळ ध्यान करू शकतात. तथास्तु, तथास्तु. माझा आत्मस्वीकृतीचा हा दावा, हे सूत्र मी निसर्ग नियमावर सोडते. पुन्हा एकदा आपण हे सूत्र पहिल्यापासून म्हणू. ईश्वर आणि मी, हृदयामध्ये फील करा आपल्या, पूर्ण जाणीवेनी, जागृतीने म्हणा, खोलवर जाऊन म्हणा, ईश्वर आणि मी कृतज्ञतेने आणि क्षमाशीलतेने कृतज्ञता, क्षमाशीलता आतमध्ये फील करा. दावा करतो आणि स्वीकार करतो, संपूर्ण खात्री, विश्वास की आपला विचार व्यक्त करा. तथास्तु, तथास्तु. तसंच होऊ दे. तथास्तु. माझा हा दावा मी निसर्गाच्या नियमांवर सोडते. आपल्या हृदयामध्ये पूर्ण विश्वास ठेवा की ज्या क्षणी मी हे सूत्र म्हणलंय त्या क्षणी हे कार्य सिद्धीस गेलेलं आहे, निर्माण झालेलं आहे. यासाठी आपण आपल्या संपूर्ण विश्वाचे, ईश्वराचे आणि उच्चस्वाचे आभार मानू. कृतज्ञ राहू, केवळ आभारात, आनंदात की ते कार्य पूर्ण झालंय. थँक्यू. आभारी आहे. आपण केवळ आपल्या हृदयावर काही क्षण राहू. एक एक श्वासांनी आपल्या हृदयाला फील करा.
केंद्रित व्हा हृदयामध्ये. काही क्षण ह्याच अवस्थेत बसू. आता अगदी हळुवारपणे आपण सगळेजण आपल्या ध्यान अवस्थेतून बाहेर येण्यासाठी तयार होऊ.
आपल्या हृदयामध्ये आपण निर्माण केलेल्या ह्या दाव्याचं, त्याची आठवण ठेवून, त्याची ऊर्जा ठेवून ह्याच अवस्थेत राहा की ते कार्य पूर्ण झालेले. आणि आपले दोन्ही हात अगदी सावकाश आपल्या डोळ्यांवर घेऊन जाऊन 5, 4, 3, 2, 1, 0. वा आपला वेळ घेऊन आपले डोळे उघडा. आपल्या हृदयातून संपूर्ण ब्रह्मांडाला प्रेम आणि प्रकाश पाठवू. ईश्वरासोबत एक होऊ झोपण्यापूर्वी पुन्हा पुन्हा. आणि ह्याच अवस्थेमध्ये आपला पूर्ण दिवस, उद्याचा, आजचे, रात्र ह्याच ऊर्जेमध्ये राहू. ह्या सगळ्यांना खूप प्रेम आणि प्रकाश. शुभरात्री.